जय शिवा, जय भीम, जय शिवराय. आता हे ऍडव्होकेट बोरकर साहेब आहेत. हे तुम्हाला संविधानाच्या माध्यमातून किंवा हे आपलं जो घडामोडी जे चाललाय हे की आपलं भारत स्वतंत्र 78 वर्ष पूर्ण झाल्यावर आपल्यासोबत यांनी काँग्रेस भाजपच्या माध्यमातून आमच्या यांनी मताच्या अधिकारचा लाभ कसा घेतला हा सर्व गोष्टी बोरकर साहेबांनी सांगितलं आहे. मी काही जास्त बोलणार नाही. पुढच्या तुमच्या वार्डाला हा परत बैठक आहे, सभा आहे, म्हणून मी आपणास ह्या निवडणुकीत काही मुद्द्यांना घेऊन लढत आहोत. पहिला मुद्दा असा आहे, मी आमदार झालो तर माझ्या मानधनातून 75% जे मानधन आहे सर्वसामान्य जनतेसाठी आणि तो काम कोणत्या याच्यावर खर्च करण्यात येईल. शिक्षण, आपले बेरोजगार युवा आहेत तर बेरोजगार युवांना रोजगारांसाठी संधी कसं देता येईल. आपल्या गोरगरीब आहोत तर आपल्याला सर्वात जास्त समस्या काही समस्या असे असतात की दवाखान्याची जी समस्या असतात त्या समस्यामध्ये खर्च करता येईल. आपल्या विद्यार्थ्यांवर कसं करता येईल. आपल्या गावागावामध्ये लायब्ररी आहेत, कारण त्या लायब्ररीच्या माध्यमातून ई लायब्ररीच्या माध्यमातून आपलं मुलं कॉम्पिटेटिव्ह स्पर्धा परीक्षामध्ये कसं जाता येईल यासाठी आपण जो 75% जो खर्च म्हणत आहोत त्या ठिकाणी करणार आहोत. तुम्ही जे आता आमदार काँग्रेसचे असो की बीजेपीचे असो, जो आता समोर आमदार बनेल किंवा मी बनू किंवा आता बीजेपी आणि काँग्रेसचे जे आमदार आहेत त्यांना प्रश्न करा की तुम्ही खरोखर आमच्या मानधनातून एवढं खर्च कराल का. हा पहिला मुद्दा माझा असा आहे की 75% सर्वसामान्य जनतेसाठी ह्या आता जे सांगितलं त्यांच्यावर खर्च. दुसरं, आपले आता सरांनी सांगितलं आहे की प्रत्येक वर्ष भाजप सरकारने म्हटलं होतं 2 करोड नोकऱ्या देऊ. खरोखर त्याने 2 करोड नोकऱ्या दिल्या का. मग आपले मुलं नोकऱ्या मध्ये जातील कसा. तर त्याच्यासाठी आपण नोकरी असताना प्रत्येक ग्रामपंचायतला ई लायब्ररी आणि लायब्ररीच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतला सुविधा करून देऊ. त्याचप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायतला भेट देणे आणि तिथल्या समस्या जाणून, कारण आपल्याला सर्वात जास्त समस्या ग्रामपंचायत लेवलमध्ये गावामध्ये असतात, त्या समस्या नोंद करून त्या समस्या सोडवण्याचं काम होईल. त्याचप्रमाणे आपलं देवरी या ठिकाणी MIDC आहे. तर MIDC मध्ये जे आपले लोकल आहेत, जे देवरीचे लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी घेत नाही. तर त्या प्रथम जे देवरी तालुक्याचे जे लोक आहेत त्यांना प्रथम प्राधान्य देण्यासाठी त्या ठिकाणी हा मागणी राहिली. त्याचप्रमाणे अशा प्रकारे आपले पूर्ण 23 मुद्दे आहेत. काही ठिकाणी असे आहेत की देवरीला याला किंवा इतर बाहेर पडायला अति पावसामुळे त्यांना जाण्याची सुविधा नाही, त्यांना तात्काळ त्यांच्यावर ऍक्शन घेण्यात येईल. त्याचप्रमाणे आता आज ग्रामपंचायत लेवलला मदत बोलले होते की 3 लाखापर्यंत जे फंडिंग त्यांनी लिमिटेड करून दिले होते. 3 लाखामध्ये अगर लिमिटेड फंडिंग ठेवलं असतं तर ग्रामपंचायतचा विकास झालाच नसता. अशा प्रकारे अनेक मुद्दे आहेत, त्या मुद्द्यावर आपण काम करणार आहोत. आणि हे आश्वासन नाही, आपण बोलतो आहोत ते आपल्या समोर बोलून दिलं असं नाही, हे आम्ही करण्याची ताकद ठेवतो. म्हणून हा आपण या मुद्द्याला घेऊन विधानसभेला उतरत आहोत. आणि मदत सरांनी पूर्ण सांगितलं आहे, माझ्याकडे पूर्ण डाटा आहे याच्यामध्ये. जे सरांनी सांगितलं त्या सर्व डाटा याच्यात आहे की आपण म्हणतो SC ST OBC ना 15%, ST ला 7.5%, OBC ला 27%. जे OBC 52% आहे तोही जनगणना 1931 नंतर कधी झालेलंच नाही. तो संख्या आपल्या भारतामध्ये 52% OBC आहेत आणि OBC ला आज 27%. मग खरोखर आपल्या SC ST OBC लोकांना खरोखर त्या आरक्षणाचा लाभ मिळाला का. मी मागच्या सभेला कार्यक्रमाला आलो होतो त्यावेळेस बोललो होतो. आज ते पूर्ण डाटा मी घेऊन आलेला आहे.
कारण त्या दिवशी माझ्याकडे डाटा नव्हता. तुम्हाला जसं आम्ही बोलतो म्हणजे असंच बोलतात असं नाही, म्हणून मी आज डाटा घेऊन आलो तुमच्या समोर देणार आहे तुम्हाला. तर या डाटामध्ये तुम्ही बघा, आम्हाला 7.5, 15, 27% आरक्षण आहे. तर खरोखर आपले जजेस किती आहेत? ज्या ठिकाणी सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, आम्ही सामाजिक किंवा इतर आंदोलनं करतो, आपल्यावर जे समस्या होतात त्या समस्या आणि आमच्यावर अन्याय अत्याचार करतात आणि अन्याय अत्याचार करतात, तेव्हा आपली समस्या जेव्हा हायकोर्ट, सुप्रीम कोर्टमध्ये जातो आणि त्या ठिकाणी आपण हारतो. कारण त्या ठिकाणी आपले हायकोर्ट, सुप्रीम कोर्टमध्ये आपले जजेसच नाही. मग तुम्ही 7.5%, 15%, 27% आरक्षण दिलं, तर मग आपले जजेस कुठे गेले त्या पर्सेंटेज? पण मग आरक्षण त्याचप्रमाणे मंत्रिमंडळामध्ये आपले किती अधिकारी आहेत? नाही आपल्याकडे एसपी आहेत, नाही आपल्या समाजाचे म्हणजे आपल्या बहुजन समाजाचे नाही एसपी आहेत, नाही कलेक्टर आहेत, डीएम आहेत. ह्या सर्व गोष्टी आपण विचार करतो का? आणि आपल्या सर्व जनतेला माझे प्रश्न आहे, खरोखर जो आमदार बनतो, खासदार बनतो, तो आपल्या कामाचा आहे का? काम करतो का? आम्हाला काम कुठं पडतो? सर्वसामान्य जनतेला. आपल्या सर्वसामान्य जनतेला काम पडत असेल तर पंचायत समिती, तहसील ऑफिस, कृषी ऑफिस, दवाखाना, पोलीस स्टेशन. मग सांगा, ह्या ठिकाणी आपलं काम करतो. बरोबर, या ठिकाणी आपलं काम फ्रीमध्ये होतो, तो आपल्या फ्रीमध्ये होतो का? मग आपण सर्वसामान्य माणसं